श्लोक 40. नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः. अर्थ, अर्जुन भगवंताला सर्व बाजूंनी नमस्कार करीत आहे. तो म्हणतो, तुम्हाला पुढून नमस्कार, पाठीमागून नमस्कार, हे सर्वात्मका तुम्हाला सर्व बाजूंनी माझा नमस्कार. तुमचे वीर्य अनंत आहे, तुमचा पराक्रम अतुलनीय असून सर्वांना पुरे पडणारे आणि सर्व व्यापी असे सर्व काही केवळ तुम्हीच आहात. विवर श्रीकृष्णाने दाखविलेले ते विराट रूप पाहून अर्जुन अगदी भांबावून गेला होता. हे तर खरेच होते. शिवाय कृष्ण म्हणजेच सर्व विश्व असून त्याचा पराक्रम सुद्धा अनंत आहे. त्याचा विक्रमही मर्यादेपलीकडचा आहे. हे सर्व अर्जुनाने आता प्रत्यक्ष पाहिले होते, अनुभवले होते आणि त्याचमुळे श्रीकृष्ण हेच भगवान असून तेच सर्व काही आहेत याची अर्जुनाला आता अगदी मनापासून खात्री पटली. अनंत वीर्य म्हणजे तेज व बळ इत्यादीने भगवान अनंत आहेत. तसेच त्यांचे पराक्रमयुक्त संरक्षणाचे कार्यसुद्धा असीम असेच आहेत. त्यांनी सर्वांना समावृत्त केले आहे. संपूर्ण विश्वच त्याचे अंतर्गत आहे. तेथील कोणताही अंश असा नाही की तो भगवंताने व्याप्त केलेला नाही. आणि असे असले तरी सर्वात अलौकिक आणि विलक्षण गोष्ट अशी आहे की सर्व अनंत सृष्टी भगवंताचे कोण्या एका अंशात स्थित आहे असे अर्जुन इथे पाहत होता. आणि म्हणूनच अर्जुन भगवंताला पुढून मागून नमस्कार करीत आहे. त्याचे हे शब्द परमेश्वराचे सर्व व्यापित्व दाखवतात. आणि उपनिषदात सुद्धा असेच ब्रह्माचे वर्णन येते आणि त्याला अनुसरूनच ही नमनात्मक स्तुती आहे असे लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यात सांगितलेले आहे. पान क्रमांक 751. इथे आपण थांबूया.